समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता। औरंगजेबाच्या काळात भारताचा जीडीपी 24% इतका होता आणि सीमा अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली होती, असा वादग्रस्त दावा अबू आझमी यांनी केलेला आहे। मैं एक ही बात बोलूँगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख के अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात। हे मी आधीही सांगितलं होतं, आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे। आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। औरंगजेब हा क्रूर कर्मा होता। धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी हाल हाल करून मारलं, नुसतं मारलं नाही तर हाल हाल करून मारलं। अनेक मंदिरं त्यांनी पाडले। कोण म्हणत असेल मंदिरं बांधले तर मंदिराची यादी द्यावी। मी कोणते कोणते मंदिरं, तुळजापूर पंढरपूर पासून हे मंदिरं पाडायला औरंगजेबाने सुरुवात केलेली होती। औरंगजेबाने या महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी महाराजांचा वध केलेला आहे, तेव्हा औरंगजेब क्रूर कर्माच होता। अबू आझमी काय मोठे इतिहासकार आहेत का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।